सिन्नर बस स्थानकाचा हा CCTVचा भाग आहे आणि या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष, हे प्रवासी म्हणजे सुरक्षेसाठी असलेले CCTV आहेत, परंतु त्यातले काहींची अवस्था आपण बघतोय. पुन्हा एकदा तुम्हाला हे पोलीस मदत केंद्र, त्याचं कुलूप, मधली अवस्था बघा. म्हणजे इथे कितीतरी दिवसापासून कुणीच नाही आहे की नाही. कशासाठी बस स्थानक CCTV प्रणाली अंतर्गत निगराणीखाली आहेत आणि यांची CCTV बघा. आता हा CCTV, याचा अँगल कुठे आहे, त्याच्या पुढचा CCTV बघा. हा सगळा प्रकार इथे चालू आहेत, निगराणीखाली आहेत. कोणाची कोण कुठं कसली निगराणी करतं देव झाले. आता बघा हा CCTV बघा तुम्ही, याचा अँगल बघा. हा कसली निगराणी करत असेल बरं. हा खाली फरशीकडे बघतोय फक्त. ही फरशी काय सोन्याची का काय, ती कुणी काढून नेऊ नये. बरं हा पुढचा CCTV बघा. हा बघा हा काय करतोय, याकडे लक्षसुद्धा न देण्या इतके बिझी आहेत आमचे सगळे लोक. बघा काय होईल. आणि जे चोर भामटे लबाड आहेत त्यांना तर सगळं माहीत असतं, ते अशा सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवत असतात. आणि या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात अनेक गैरप्रकार होतात, ज्यामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जाणं, कॉलेजच्या मुलांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मारामाऱ्या होत असतात. त्यामुळे हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. कोणी काही बोलत नाही, कोणी काही बघत नाही. एकदा मी या संदर्भात सांगितलं होतं की हे CCTV काय कामाचे, जे चालू असतील कदाचित, तर यांना देखरेख नसल्यामुळे हे बंद पडलेत. आणि अशा प्रकारे पडून गेलेला CCTV याला थोडीशी दुरुस्ती करून नीट नाही लावतात. उद्या एखादी दुर्घटना घडली, उद्या एखादा काही गोष्ट घडली, तर या सगळ्याचा किती उपयोग असतो. आज CCTV सगळं जग आलं आहे आणि आपलं बसस्थानक मात्र या अशा दुरावस्थेत अडकलं आहे. तर यावर त्वरित लक्ष दिलं पाहिजे. सिन्नर बस स्थानकावरचं आहे, ज्याला सुरुवातीला खूप मोठा गाजावाजा झाला होता. मधल्या पावसाळ्यात एक छतही कोसळलं होतं. हे सगळं असं चाललं आहे, लोक कोणी बोलत नाही. बघा, चला विचार करूयात आपण याच्यावर आता काय बोलणार. म्हणजे हे सगळं बघून समजतच नाही, हसावं की रडावं. लोकांमध्ये जागरूकता नाही. विद्यार्थी सगळे मोबाईलमध्येच अडकलेले असतात. जे कोणी तुम्ही बघाल, कॉलेजला जाणारे मुलं किंवा हे सगळी मोबाईल बघण्यात, त्यावर काहीतरी गेम खेळण्यात, चॅटिंग करण्यात, यातच व्यस्त असतात. तुम्ही कुठे नजर टाका, असंच तुम्हाला दिसेल. सगळे त्या याच्यातच अडकलेले आहेत, सोशल मीडिया. पण त्याचा वापर आपण जनजागृतीसाठी करू शकतो, त्याचा वापर आपल्या हक्कासाठी करू शकतो. याच्याशी काही घेणं देणंसुद्धा नसतं. सोशल मीडियावर आहे मी खूप काही ग्रेट आहे, अशा पद्धतीनेच वावर सगळा असतो. तर ते सगळं बघता आणि या ठिकाणची स्वच्छताही बघता आपल्या लक्षात येईल की सगळं कसं चाललं आहे. ते ग्रामीण भागातले नागरिक असे खाली बसलेले असतात, काही पुढे उभे असतात आणि हे सगळे जीवाशी खेळ आहे असाही प्रकार आहे. एखाद्या बसचा जर ताबा नाही राहिला तर जीवाशी खेळणंच होऊन जाईल. तर हे सगळं चाललं आहे असं. याला काहीतरी असं शिस्त पाहिजे, काहीतरी बघितलं पाहिजे. CCTV योग्य झाले पाहिजेत असं मला वाटतं. सिन्नरकरांच्या हक्कासाठी संजय गंगा, रंगकर्मी, सिन्नर, नाशिक.